श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री स्वामींना बडोद्यास नेण्याचे प्रयत्न. श्री गणेशाय नमः. श्री स्वामींनी 1 तपपर्यंत अक्कलकोटात वास केला. त्या कालावधीत अनेक लोक त्यांचे भक्त झाले. समाजातील विविध थरातले लोक संकटसमयी श्रीचरणाकडे धाव घेऊ लागले. यात देशोदेशीचे राजे रजवाडे, अमीर उमराव, शेठ सावकार, गोरगरीब अशा सर्वांचाच समावेश होता. अक्कलकोटचे संस्थानिक असलेल्या मालोजीरावांची तर स्वामींवर खूप श्रद्धा होती. श्रीच्या पावन वास्तवामुळे सर्व मान्यवरांना मालोजीच्या सद्भावाचा हेवा वाटत असे. त्या समयी अनेक राजांना व संस्थानिकांना श्री स्वामींना आपल्या नगरात आणावे असे वाटत असे. बडोद्याचे राजे हे त्यापैकीच एक होते. एके दिवशी त्यांनी राज्यसभेत तत्संबंधी आपले मनोगत व्यक्त केले आणि जो कोणी अक्कलकोटात जाऊन श्री स्वामींना येथे घेऊन येईल त्याला आम्ही सन्मानपूर्वक मोठे इनाम देऊ असे घोषित केले. ते कठीण कामगार सरदार तातेसाहेबांनी स्वीकारले. राजकोषातील बरेच द्रव्य तसेच अनेक सेवक बरोबर घेऊन ते अक्कलकोटास आले. अक्कलकोटात श्रीच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला. पण त्याचवेळी राजपरिवारासहित सर्व नगरी स्वामी सेवेत रममाण झालेली पाहून श्रींना येथून बडोद्यास नेणे किती कठीण आहे याची त्यांना कल्पना आली. येथे युक्तीनेच कार्य साधावे असा विचार करून ते श्रीचे सेवेकरी संतुष्ट राहतील आणि काळजी घेऊ लागले. श्रींना खुश करण्यासाठी त्यांनी ब्राह्मण भोजन, दानधर्म, श्रीच्या पूजेसाठी उत्तमोत्तम पूजनद्रव्य आणणे असा परिपाठ ठेवला. अशा प्रकारे आपला कार्यभाग साधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. बराच पैसा खर्च केला, पण ते सर्व उपाय व्यर्थ ठरले. शेवटी निराश झालेल्या तात्यासाहेबांनी चोळप्पास मोठमोठ्या बक्षिसाचे आमिष दाखवून श्रींना बडोद्यास घेऊन येण्याची विनंती केली. त्यांची भुरळ पडून चोळप्पाने श्रींना बडोद्यास चलावे अशी विनंती केली आणि त्यांच्या बडोद्यास येण्याचे त्याला स्वतःला मानसन्मान, इनाम, जहागीर याची प्राप्ती होऊन याचे कसे कल्याण होईल तसेच श्रींनाही कसा मानसन्मान मिळेल असे सांगितले. हे ऐकून स्वामी म्हणाले, चोळप्पा, तुझे म्हणणे मला पटते, पण त्या मल्हाररावाच्या मनात माझ्याविषयी भक्तिप्रेम नाही, तर मी बडोद्यास कशात जाऊ. त्यावर चोळप्पा काय बोलणार, तो चुपचाप आपले काम करू लागला. श्री स्वामी समर्थ.